वर्गसमीकरणाचे उपयोजन म्हणजे आतापर्यंत जे आपण सराव संच 2.1 पासून 2.5 पर्यंत शिकलो, तर ह्याच्यामध्ये आपण वर्गसमीकरण तयार करणे, वर्गसमीकरण आहे का नाही ओळखणे, वर्गसमीकरणाचे मूळ आहेत का नाही ओळखणे, वर्गसमीकरणाच्या मूळ काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्याच्यानंतर विवेचकाच्या किमती काढणे, विवेचकावरून वर्गसमीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवणे वगैरे, असं काही भरपूर गोष्टी शिकलो. तर आता ह्या सगळ्या आतापर्यंतच्या सगळ्या ज्या सराव संच होते त्याच्यामध्ये आपल्याला वर्गसमीकरण आधीच तयार करून दिलेलं होतं, म्हणजे जसं की मूळ काढा किंवा मग के ची किंमत काढा वगैरे वगैरे, है ना. इथे मात्र आता इथून पुढे हा जो प्रॅक्टिस सेट आहे किंवा हा जो सराव संच आहे 2.6, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्गसमीकरण रेडीमेड तयार करून दिलेलं नसणार आहे, तर ते आपल्याला तयार करावं लागणार आधी आणि मग त्याचं उत्तर काढावं लागणार, म्हणजे मग त्याचं मूळ काढावं लागणार आहे. तर इथे पहिला प्रश्न आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय किती असेल. म्हणजे आता इथे या वाक्यात, प्रश्नात जे वाक्य आहे त्या वाक्यात एक अट आहे, तर त्या अटीचा उपयोग करून आपल्याला वर्गसमीकरण तयार करायचं आहे आणि मग त्या वर्गसमीकरणाच्या चलाचं उत्तर म्हणजेच मूळ काढायचं आहे. ठीक आहे ना. तर इथे आता प्रगतीचा 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार आहे, तो 84 असं दिलेलं आहे. मग आजच्या वय काढायचे प्रगतीचे, तर आपण काय करू, समजा प्रगतीचे आजचे वय आपण काहीतरी चल घेऊन मानू, x वर्ष मानू. प्रगतीचे आजचे वय x वर्ष मानू आपण. ठीक आहे. मग आता दिलेली अट काय आहे की 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार. मग आता आजचे वय जर काय x असेल तर 2 वर्षापूर्वीचे वय काय होईल, 2 वर्षापूर्वीचे वय, तिचे 2 वर्षापूर्वीचे वय काय होईल, मग आजचे जर x आहे तर 2 वर्षापूर्वीचे होईल x वजा 2 वर्ष, आणि 3 वर्षानंतरचे वय, 3 वर्षानंतरचे वय ते काय होईल, 3 वर्षानंतरचे वय. तर आजचे जर x आहे तर 3 वर्षानंतरचे वय हे x अधिक 3 वर्ष होईल. बरोबर आहे का. मग आता अट काय दिलेली आहे, दिलेल्या अटीवरून किंवा दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय लिहिता येते की या दोघांचा गुणाकार, 2 वर्षापूर्वीचे वय आणि 3 वर्षानंतरचे वय, या दोघांचा गुणाकार 84 आहे. मग आता याला घेऊन सोडवलं की याच्यातून एक वर्गसमीकरण तयार होईल, त्या वर्गसमीकरणाचे मूळ काढू, है ना, अवयव पद्धतीने म्हणा किंवा कोणत्याही एका पद्धतीने म्हणा. मग ठीक आहे, याला सोडवू आपण. x या कंसाने या कंसाला पूर्ण गुणून घेऊ, x ना x ला गुणून पहिले x गुणिला x झालं x चा वर्ग, x गुणिला 3 अधिक 3x वजा 2 गुणिला x वजा 2x आणि वजा गुणिला अधिक झाले वजा, आणि 2 गुणिला 3 झाले 6. हे 84 पण इकडे आणू आपण बरोबर चिन्हाच्या, कारण वर्गसमीकरणात उजव्या बाजूला आपल्याकडे फक्त 0 असते, है ना. मग ते 84 इकडे आल्यामुळे वजा झाले. मग याचा पुढे कसं सोडवता येते, x वर्ग तसेच तसा, 3x मधून 2x गेला, 1x उरला, इकडे वजा 6 आणि वजा 84 याची झाली वजा बेरीज, तर मोठ्या संख्येचं चिन्ह 84 6 90 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा. झालं वर्गसमीकरण, ते पण सामान्य रूपात, है ना. मग आता याला अवयव पद्धतीने जर सोडवतो म्हणलं तर याचा सहगुणक 1 आहे, म्हणजे इथं 1 गुणिला वजा 90 म्हणजे वजा 90 चे आपल्याला अवयव पाडावे लागणार आहेत. वजा 90 चे जेवढे पण अवयव असतील, जसं की समजा 90 चे अवयव जे पण पडतील त्यात सगळ्या जोड्यापैकी एक जोडी अशी असेल ज्या जोडीची बेरीज किंवा वजाबाकी 1 येईल, म्हणजे या मधल्या पदाचा सहगुणक. तर ती जोडी तुम्हाला माहित आहे,
10 आणि 9 यांचा गुणाकार 9, 10 9 90 होतात आणि 10तून 9 जर का गेले तर 1 उरते, म्हणजे 10 आणि 9 ही जोडी बसते इथे. मग आता हे वजा गुणाकाराचं चिन्ह वजा आहे, म्हणजे या दोघांपैकी एकाचं तरी चिन्ह वजा आहे, कारण विरुद्ध चिन्हाचा गुणाकार वजा येतो, म्हणजे यातला एक अधिक असेल एक वजा असेल. मग इथं जी संख्या पाहिजेत आपल्याला उत्तर, तिचं चिन्ह मोठ्या संख्येचं असणार आहे, म्हणजे इथे अधिक एक पाहिजे, म्हणजे याच्यातला मोठी संख्या 10 ही अधिक आहे आणि 9 ही वजा असेल. तेव्हाच अधिक गुणिला वजा, वजा झाले 10 9 90 झाले, 10तून 9 गेले, अधिक एक उरला. म्हणजे आता आपण या मधल्या पदाला या दोन पदाच्या फोडून लिहू शकतो, है ना. म्हणजे हे एक्स वर्ग जसं तसं आणि हा वजा 90 पण जसंच्या तसं, फक्त या एक्स ला आता आपण एक एक्स ला आपण फोडून लिहू, 10x आणि वजा 9x. मग आता हे जे चार पद झाली आहेत, 3 पदावाल्या वर्ग समीकरणाचे 4 पद झाली आहेत, यातल्या 2 पदातून आपण सामायिक काढू. या दोघातून पदातून काय कॉमन निघते तर x, याच्यातून सामायिक x निघते. इथे काय उरला x अधिक, इथे काय उरला 10. या दोघातूनही असंच काहीतरी कॉमन काढायचं, जेणेकरून सामायिक काढायचं, जेणेकरून इथे सुद्धा हा x अधिक 10 सारखाच कंस उरला पाहिजे. मग इथून काय सामायिक निघू शकते, तर इथून मी वजा 9 सामायिक जर का काढला तर इथं उरते अधिक x आणि इथला वजा 9 गेला, म्हणजे 10 आणि वजा 9 याचे जे अवयव होते याच्यातला वजा 9 गेला, म्हणजे इथे उरला अधिक 10 बरोबर 0 आहे ना. अशा प्रकारे आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवा. एका सराव संचात खूप सारे गणित करून पाहिले. मग आता इथे 2 पद आहेत, हे एक पद आणि हे एक पद. या दोन्ही पदातून काय कॉमन निघते, काय सामायिक निघते तर x अधिक 10चा कंस सामायिक निघते. मग आपण तो कंस घेऊ, x अधिक 10चा सामायिक. मग इथला x अधिक 10चा कंस गेला, मग इथे काय उरला x उरला. इथला पण x अधिक 10चा कंस गेला, मग इथे काय उरलं वजा 9 उरला बरोबर 0. आता इथे 2 कंसाचा गुणाकार 0 आहे, म्हणजे याचा अर्थ यातला कोणता तरी एक कंस हा 0 असेल. मग आपण दोन्ही घेऊन पाहायचे, कारण आपल्याला माहित नाही नेमका कोणता आहे. मग x अधिक 10चा कंस बरोबर 0 लिहिला किंवा x वजा 9चा कंस बरोबर 0 घ्या. मग आता आपल्याला मुळाची म्हणजे चलाची किंमत काढायची, म्हणून x बरोबर हा 10 जर इकडे पाठवला तर तो वजा होईल, किंवा इकडे तसंच हा 9 जर तिकडे पाठवला तर तो अधिक होईल. मग आता x च्या 2 किमती आल्या, पण x काय होता तर x काय होता प्रगतीचे आजचे वय मानलं होतं आपण, है ना. प्रगतीचे आजचे वय, ठीक आहे ना. मग प्रगतीचे आजचे वय जर का वजा 10 असू शकते का, तर नाही, वजा मध्ये कधी वय नसते, है ना. म्हणजे मग प्रगतीचे आजचे वय किती असेल तर 9 असेल. म्हणून मग आपल्याला तसं लिहा लागेल की पण वय ऋण संख्या नसते, है ना. ऋण संख्या हे वय नसते, म्हणून प्रगतीचे आजचे वय x बरोबर किती 9 वर्षे आहे असेल. कळलं. अशा पद्धतीने आपण काय केलं होतं, समजा प्रगतीचे आजचे वय x वर्ष मानले, म्हणून 2 वर्षापूर्वीचे वय x वजा 2 वर्ष झालं आणि 3 वर्षानंतरचे वय x अधिक 3 वर्ष झालं, आणि या दोघांचा गुणाकार 84 आहे असं सांगत होतं. त्याला घेऊन सोडवलं आपण, वर्ग समीकरण तयार करून वर्ग समीकरणाचे मूळ काढले, म्हणजे आपलं उत्तर आलं. ठीक आहे. चला दुसरा प्रश्न काय आहे, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तुम्हाला हे माहिती आहे सम नैसर्गिक संख्या, पहिले तर तुम्हाला नैसर्गिक संख्या माहिती आहे 1 2 3 4 वगैरे वगैरे वगैरे, है ना. ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत, ठीक आहे ना. बरोबर आहे, 1 2 3 4 5 आणि सो ऑन असे ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. पण इथे आपल्याला पाहिजे समनैसर्गिक संख्या. पहिली समनैसर्गिक संख्या कोणती होती 2, मग दुसरी 4, तिसरी 6, है ना. मग समनैसर्गिक संख्या किती अंतरानंतर येते, किंवा समनैसर्गिक संख्या लागोपाठ येणाऱ्या ज्या 2 समनैसर्गिक संख्या आहेत त्यांच्यामध्ये फरक कितीचा असतो 2चा, है ना. 4 मधून 2 गेले 2 उरले.
6 मधून 2 गेले 4 उरले, किंवा 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8 असं है ना. म्हणजे एक जर का समनैसर्गिक संख्या 2 असेल पहिली, तर त्याच्यानंतर येणारी लागोपाठ असणारी दुसरी समनैसर्गिक संख्या कोणती असेल तर 4. म्हणजे 2 मध्ये 2 टाका की 4 मिळेल असं. मग आता आपल्याला इथं त्या समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत क्रमागत त्या काढायच्या. मग आपण क्रम तर कळला आपल्याला की प्रत्येक 2 लागोपाठ येणाऱ्या समनैसर्गिक संख्येमध्ये फरक 2चा असतो. म्हणजे 2 2 2 2 न त्या वाढत 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 जातात. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला त्याचा क्रम कळाला. मग आपण काय करू की एक समनैसर्गिक संख्या काहीतरी चल घेऊ, मग लागोपाठ येणारी दुसरी समनैसर्गिक संख्या काय होईल तर तिच्यामध्ये 2 टाका लागतील आपल्याला. म्हणजे दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या आपल्याला माहित होऊन जाईल. ठीक आहे ना. आणि मग अटीनुसार त्या दोघांच्या वर्गाची बेरीज घ्यायची, ती 244 येते असं त्याचं म्हणणं आहे. तर आपण काय करू, समजा पहिली नैसर्गिक संख्या x मान, जर पहिली समनैसर्गिक संख्या x मानली तर मग दुसरी क्रमागत है ना, दुसरी क्रमागत येणारी समनैसर्गिक संख्या ती काय असेल, जर पहिली x आहे तर दुसरी मिळवण्यासाठी ह्याच्यात 2 ऍड करावं लागतील, 2 टाका लागतील. म्हणजे ती होईल x अधिक 2. बरोबर आहे का. पुन्हा तिसरी जर काढ चालते याच्यात 2 अजून टाका लागतील. तिसरी आल्यानंतर तिच्यामध्ये अजून 2 टाकल्यानंतर चौथी मिळेल. 2 2 2 2 च्या फरकानं क्रमागत समनैसर्गिक संख्या असतील. ठीक आहे ना. मग आता अट काय की या दोघांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. मग दिलेल्या अटीनुसार काय लिहिता येते, पहिल्या समनैसर्गिक संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या समनैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज 244 येते असं त्यांचं म्हणणं आहे. आता याला सोडवायचं, याच्यापासून वर्ग समीकरण तयार करून घेऊ आणि मग त्याचं उत्तर काढू, म्हणजेच त्याचं मूळ काढू. ठीक आहे. तर हे x वर्ग तसंच तसं, पण इथे मात्र एक a घेऊ, एक b घेऊ आणि a अधिक b कंसाच्या वर्गाच्या सूत्राने याला सोडू, है ना. कारण हे कंस आहे, कंसामध्ये 2 पद असून कंसाचा पूर्ण वर्ग आहे. मग याला त्या सूत्राने सोडवावं लागेल, a अधिक b कंसाच्या वर्ग. मग काय असते a अधिक b कंसाचा वर्ग, a चा वर्ग अधिक 2 गुणिला a गुणिला b अधिक b चा वर्ग त्याच्यानुसार. तर इथे झालं x चा वर्ग अधिक 2 गुणिला x गुणिला 2 अधिक या 2 चा वर्ग, आणि ते 244 पण आपण इकडे घेऊन येऊ म्हणजे ते वजा होतील, कारण बरोबर चिन्हाच्या पलीकडून आपल्याला वर्ग समीकरणात फक्त 0 पाहिजे असते. आता हा एक x वर्ग आणि हा एक x वर्ग, किती x वर्ग झाले 2x वर्ग अधिक 2 गुणिला 2 4 आणि तो x म्हणजे 4x अधिक 2 चा वर्ग 4 वजा 244 बरोबर 0. इथे कसं होईल 2x वर्ग अधिक 4x, हे 4 वजा 244 म्हणजे 244 मधून 40 4 काढू म्हणजे किती उरतात 240 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. वर्ग समीकरण तयार झालं. पण या वर्ग समीकरणात सगळीकडे 2 न भाग जाणाऱ्या संख्या आहेत. मग याला 2 ने भागू आपण, 2 ने भागू. मग इथे 2 न भागलं तर समीकरण कसं होईल, इथे 2 कटतील म्हणजे x वर्ग होईल फक्त, अधिक इथे 2 न भागलं तर 4 ला 2 न भागा म्हणजे किती होतात 2x, आणि इथे 2 न भागा म्हणजे इथे किती होतात 120 बरोबर 0. झालं आपल्याकडं सरळ रूपातलं सामान्य रूपातलं वर्ग समीकरण. ठीक आहे. आता याला जर तुम्हाला सोडवायचं असेल तर याच्यात काय वर्गवाल्या पदाचा सहगुणक 1 आहे, म्हणजे आपल्याला कितीचे अवयव पडायचे वजा 120 चे. मग वजा 120 चे आपल्याला अशा अवयवाची जोडी निवडायची ज्या संख्या
हे अधिक 2 एवढी बेरीज किंवा वजाबाकी आणून देतील. मग कोणत्या त्या दोन संख्या असतील तर 12 आणि 10. तुम्ही खूप साऱ्या जोड्या घेऊ शकता 120च्या पण अवयवाच्या, पण त्याच्यातली ही जोडी अशी असणार आहे की ज्याच्यात 12तून 10 गेले तर 2 मिळते. गुणाकाराचं चिन्ह वजा आहे म्हणजे यातल्या एक तरी जे अवयवाची जोडी असणार आहे त्या जोडीपैकी एकाचं तरी चिन्ह वजा असणार आहे, म्हणजे विरुद्ध चिन्ह असणार आहे दोघांचे, आणि विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकीच होणार आहे. आणि वजाबाकीचं उत्तर आपल्याला 2 पाहिजे, अधिक 2 पाहिजे, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह हे अधिक असलं पाहिजे आणि छोटीचं वजा. मग आता या वर्ग समीकरणातल्या या पदाला फोडून त्याच्याऐवजी हे 2 पद लिहायचे आपल्याला. म्हणजे कसं होईल मग x चा वर्ग अधिक 12x वजा 10x है ना, 12x मधून 10x गेले 2x उरले, वजा 120 बरोबर 0. ठीक आहे. तर आता इथे 4 पद झालेत. या 3 पदाच्या वर्ग समीकरणाचे 4 पदाच्या वर्ग समीकरणात रूपांतर झालं. तर या दोघातून आणि या दोघातून सामायिक काढायचं. मग कसं होईल, या दोघातून काय सामायिक निघते तर x निघते. मग काय उरते इकडे x अधिक 12 है ना, कंसात उरल x अधिक 12. तसंच या दोघातून काय सामायिक काढता येईल जेणेकरून x अधिक 12चाच कंस मिळेल आपल्याला पुन्हा एकदा. तर याच्यातून वजा 10 सामायिक काढतो मी, म्हणजे इथे उरल वजा 10 गेल्यावर इथे उरला अधिक x, आणि इथले वजा 10 गेल्यामुळं 12 10 याचे अवयव आहेत 12 आणि वजा 10, त्यातले वजा 10 गेले म्हणजे काय उरला इथं 12 अधिक 12 बरोबर 0. ठीक आहे ना. तर मग आता इथे दोन्ही पदात तुम्हाला दिसते की x अधिक 12चा कंस 2 वेळा आहे है ना, म्हणजे x अधिक 12 x अधिक 12चा कंस सामायिक काढता येतो. मग उरते काय इथं तर x वजा 10 बरोबर है ना, x अधिक 12 गुणिला x वजा 10 बरोबर 0. आता दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ काय लिहिता येते आपल्याला, x अधिक 12चा कंस 0 असेल किंवा मग दुसरा कंस जो की x वजा 10चा कंस आहे तो 0 असेल. मग 12 तिकडे पाठवून देऊ तर त्याचं चिन्ह वजा होईल बदलत है ना. तसंच इकडे पण 10 तिकडे पाठवून देऊ तर 10चं चिन्ह पण बदलल अधिक होईल इकडे वजा असल्यामुळे. झालं, आपल्याकडे दोन किमती आल्यात चलाच्या. आता ह्याच्यापैकी उत्तर कोणतं असेल तर आपली पहिली समनैसर्गिक संख्या आपण x मानली होती. वजा 12 ही समनैसर्गिक संख्या आहे का, तिचं चिन्ह वजा आहे म्हणजे ती नैसर्गिक आहे का नाही, म्हणजे आणि इकडे अधिक 10 आहे, अधिक 10 ही समनैसर्गिक संख्या आहे ही नाही है ना. मग तसं लिहायला लागलं आपल्याला. पण वजा 12 ही सम नैसर्गिक संख्या नाही. म्हणून मग कोणती आहे समनैसर्गिक संख्या तर म्हणून पहिली सम नैसर्गिक संख्या x बरोबर 10 असेल है ना. आणि मग जर का पहिली 10 असेल तर दुसरी कशी काढली आपण तर याच्यामध्ये 2 टाकायचं. दुसरी समनैसर्गिक संख्या x अधिक 2 होती ना, मग x ची किंमत 10 आली तर 2 टाका त्याच्यात, 10 अधिक 2 म्हणजे 12 असेल. कळलं. अशा पद्धतीनं